नमस्कार शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ आता शेतकरी बांधवांसाठी आहे. आपल्याला माहिती आहे मित्रांनो, डिसेंबर आणि जानेवारी 2024मध्ये, डिसेंबर 2023 आणि जानेवारी 2024मध्ये आपल्याला माहिती आहे गारपीट आणि अवकाळी पाऊस हा पडला होता. मित्रांनो, सर्वात जास्त फटका ह्या 4 जिल्ह्यांना मिळाला होता मित्रांनो. तर या 4 जिल्ह्यांना आता 27,000 कोटीचा निधी मित्रांनो आता नुकसान भरपाई म्हणून मंजूरसुद्धा करण्यात आला आहे. मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे आपण आता पुढे बघणार आहोत व्हिडिओमध्ये. परंतु त्याआधी जर मित्रांनो तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की एक सबस्क्राईब आणि एक लाईक दाबा मित्रांनो. चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. गारपीट आणि नुकसान भरपाई पायी 2023-24मध्ये या 4 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता गारपीट आणि नुकसान भरपाईची मदतही मिळणार आहे. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये अतिशय गारपीट झाली होती आणि शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं होतं. तर सर्वात जास्त नुकसान या 4 जिल्ह्यांचं झालं होतं आणि ह्या 4 जिल्ह्यांना आता ही मदत वाटप सुरू होणार आहे. असा शासन GR सुद्धा आपल्याकडे आहे. मित्रांनो, तुम्ही माहिती शेवटपर्यंत बघा, मी तुम्हाला त्यामध्ये शासन GR सुद्धा दाखवणार आहे. डिसेंबर 2023 ते जानेवारी 2024 या कालावधीत राज्यात झालेल्या अवेळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 4 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता राज्य सरकारची मदत ही भरघोस मदत ही जाहीर झाली मित्रांनो. ते पण आपण बघणार आहोत की किती मदत ही देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले जिल्हे मित्रांनो नागपूर, भंडारा, गोंदिया आणि नाशिक या 4 जिल्ह्यांचा मित्रांनो त्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून किती रक्कम देण्यात येणार आहे ती मित्रांनो ती आहे 2,467.37 लाख रुपये राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो, आता आपण बघू या जिल्ह्यातील किती शेतकरी यासाठी पात्र झाले आहे आणि किती शेतकऱ्यांचं बाधित क्षेत्र हे नुकसानग्रस्त झालं आहे. आता आपण ते सविस्तर बघूया. आपण जर पहिल्या जिल्ह्याचा विचार केला तर म्हणजे नागपूर जिल्हा. नागपूर जिल्ह्यातील बाधित क्षेत्र आहे 2,656.34 हेक्टर. शेतकऱ्यांची संख्या जर विचार केली मित्रांनो 4,432 आणि मंजूर निधी झाला आहे नागपूर जिल्ह्यासाठी 6,64,18,000 रुपये. आता आपण पुढचा जिल्हा बघू मित्रांनो, तो म्हणजे गोंदिया जिल्हा. बाधित क्षेत्र मित्रांनो आपल्याकडे उपलब्ध नाही आहे. शेतकऱ्यांची संख्यासुद्धा आपल्याकडे उपलब्ध नाही मित्रांनो, परंतु निधी मित्रांनो आपल्याकडे उपलब्ध आहे. निधी आहे मित्रांनो 12,08,84,000 एवढा मित्रांनो निधी गोंदिया जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे. नंतरचा जिल्हा आहे मित्रांनो भंडारा जिल्हा. बाधित क्षेत्र आहे मित्रांनो भंडारा जिल्ह्यातील 2,183.89 हेक्टर. जर आपण शेतकऱ्यांची संख्या तिथं बघितली तर ती 5,388 आणि भंडाऱ्यासाठी मंजूर झालेला निधी 5,89,65,000 इतका आहे मित्रांनो. चला तर मित्रांनो, आता लास्ट अँड बेस्ट जिल्हा तो म्हणजे नाशिक जिल्हा. नाशिक जिल्ह्यामध्ये बाधित क्षेत्र आहे मित्रांनो 13.60 हेक्टर. बाधित शेतकऱ्यांची संख्या मित्रांनो 52 आणि मंजूर निधीसुद्धा अत्यंत कमी आहे, तो म्हणजे 4,70,000. तर मित्रांनो, हे होते 4 जिल्हे. चला तर मित्रांनो, आता आपण पुढं बघू की शासन GR काय सांगतो. तर शासन GR आता आपण बघूया. तर मित्रांनो, हा आहे शासन GR. तुम्ही बघू शकता मित्रांनो, डिसेंबर 2023 व जानेवारी 2024मध्ये शेती पिकांच्या झाल्याच्या नुकसानीकरता वितरित करावयाच्या निधीचा तपशील मित्रांनो. तर मित्रांनो, बघू शकता जिल्हा, बाधित बाधित हेक्टर शेतकऱ्यांची संख्या आणि निधी रुपये लाखमध्ये. त्यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता नाशिक 13.60 हेक्टर बाधित झालं तर 52 शेतकऱ्यांची संख्या आहे, 4.70 लाख रुपये देण्यात आले आहे. त्यानंतर विभागीय आयुक्त नागपूर यांचा दिनांक 31/1/2024चा प्रस्ताव मित्रांनो बघू शकता. भंडारा 2,183.89 हे क्षेत्र बाधित झालं तर 5,388 शेतकरी होते. 589.65 कोटी लाख रुपयाचा निधी हा मंजूर करण्यात आला. त्यानंतर विभागीय आयुक्त नागपूर यांचा दिनांक 7/2/2024चा प्रस्तावसुद्धा बघू शकता. नागपूर 2,656.34 क्षेत्र मित्रांनो तिथेसुद्धा बाधित शेतकऱ्यांची संख्या ही 4,432 ही संख्या दाखवली आहे मित्रांनो. आणि जर निधी बघायचा म्हटलं तर 664.18 कोटी एवढा मित्रांनो निधी हा मंजूर करण्यात आला आहे. विभागीय आयुक्त नागपूर यांचा 20/2/2024चा प्रस्ताव म्हणजे आता झालेल्या तर गोंदियामध्ये तर मित्रांनो बघू शकता 1208.84 लक्ष एवढा निधी हा मंजूर करण्यात आला.